संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. धनंजय मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झाली नसती. दमानियांचा निशाणा. तर मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत दबाव राहणार असल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यावर कारवाई केली जाणार. बावनकुळेंची ग्वाही. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण. आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरारच. पोलिसांकडून शोध सुरू. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले. सुरेश धस यांचा आरोप. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार. अवैध वाळू उत्खननासह वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं कारवाई. बोलणं बंद करण्यासाठी षडयंत्र रचल्याचा जरांगेंचा आरोप. कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही. गुन्हे केल्यास अटक होते. जरांगेंच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राजन साळवी 13 फेब्रुवारीला शिवसेनेत प्रवेश करणार. 13/10 ऐवजी 13 तारखेला पक्षप्रवेश करण्यासंदर्भात शिंदेंचा साळवींना फोन. शिंदे दिल्लीला शपथविधीसाठी जाणार असल्यानं पक्षप्रवेश पुढे ढकललाय. सूत्रांची माहिती. रत्नागिरीसह पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. माजी आमदार सुभाष बडे आणि गणपत कदम शिवसेनेत प्रवेश करणार. तर पुण्यातील युवासेनेचे महासचिव कुणाल धनवडे भाजपच्या वाटेवर. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते. त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं विधान. बीडच्या माजल गावातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. 8 दिवसापासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर थांबून किसान सभेकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार. 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरातील जंगलातली घटना. प्रसिद्ध समाजसेवी दिवंगत बाबा आमटेंच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण. अमृत महोत्सवी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. मुख्यमंत्री फडणवीसांची कुष्ठरोग्यांसाठी मोठी घोषणा. 2200 रुपयांचं अनुदान आता 6000वर. कोस्टल रोड एप्रिलनंतर वाहतुकीसाठी 24 तास खुला होण्याची शक्यता. वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू. विविध कामांचा आढावा घेऊन निर्णय होणार. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात. मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. विजेतेपदापेक्षा भारताला हरवणं आणि भारताविरुद्ध जिंकणं हेच आमच्या संघापुढील खरं आव्हान. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची कबुली.